शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण एक साधारणपणे थंडीच्या दिवसामध्ये टरबूज पीक असो किंवा खरबूज पीक असो, तर त्या पिकांना आपण साईज वाढवण्यासाठी, शाखीय वाढवण्यासाठी, त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण जे आहे का कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, कुठले अन्नद्रव्य आपण दिले पाहिजे, मायक्रोन्यूट्रॉन कधी दिले पाहिजे, तर त्याविषयी जे आहे का आज आपण जे आहे का सविस्तर चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला देखील विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपण जे आहे का टरबूज पीक असो किंवा खरबूज पीक असो, आपण जे आहे का सुरुवातीला जेव्हा लागवड करत असतो तेव्हा आपण बेसल डोस टाकलेलं असतो. बेसल डोस टाकत असताना आपल्याला जे आहे का एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती आहे की आपल्या पिकाचं स्टोरेज अतिशय चांगल्या प्रकारे जर वाढवायचं असेल तर आपल्याला जे आहे का आपण बेसल डोस टाकणारच आहोत. पण जर आपण बेड भरते वेळेस कंपोस्ट खत असो किंवा मग शेणखत असो तर त्यांचा जर वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला उत्पन्न वाढीस त्याचा जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का फायदा होत असतो. तर ज्या शेतकऱ्यांकडे समजा शेणखत असो किंवा कंपोस्ट खत असो किंवा हिवाळ्यामध्ये आपण जे पोल्ट्री कोंबडी खत जे म्हणतो आपण त्याला, तर त्या खताचाच देखील जर आपण वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा जे आहे का फायदा होणार आहे. जर आपण शेणखत जरी वापरलेलं असेल तर आपल्याला जे आहे का बेसल डोस आपण एक साधारणपणे जसं की आपलं 10-26-26 असेल तर 10-26-26 आपण एक एकर क्षेत्रासाठी 1 ते 2 बॅग आपल्याला जे आहे का ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट एक साधारणपणे 2 ते 3 बॅगपर्यंत आपल्याला जे आहे का त्या घ्यायच्या आहे. आणि त्यामध्ये जे आहे का आपल्याला चांगल्या प्रकारे पांढरी मुळी ॲक्टिव्ह होण्यासाठी, सेट होण्यासाठी कुठल्याही चांगल्या प्रकारचे ग्रॅन्युअल्समधलं जे झाईम्स मिळत असतं एन्झाईम्स, तर ते आपल्याला एक साधारणपणे 25 किलोपर्यंत जे आहे का ते घ्यायचं आहे. हे घेत असताना आपल्याला जे आहे का पोटॅश बेसल डोसमध्येच द्यायचं आहे. पोटॅश आपल्याला देत असताना आपण एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे 50 किलोपर्यंत आपल्याला जे आहे का ते घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बेनसल्फ एक साधारणपणे 10 किलोपर्यंत जे आहे का ते घ्यायचं आहे. असा व्यवस्थित आपल्याला बेसल डोस टाकायचं आहे. जर आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला अडचणी वाटत असेल की आपल्या सूत्रकृमीचा नॅमेटोडचा प्रॉब्लेम येत असतो किंवा मग अळीचा प्रॉब्लेम येत असतो, तर अशा वेळेला जे आहे का आपण कार्टफ किंवा जे फिफ्रोनिल असतं एक साधारणपणे 4 किलोपर्यंत जे आहे का आपल्याला ते घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, अन्नद्रव्यामध्ये जर आपण विचार केला तर एक साधारणपणे सुरुवातीचे एक तिसऱ्या दिवसापासून तर एक साधारणपणे 15 ते 20 दिवसापर्यंत आपण आपल्या पिकामध्ये जे आहे का जसं की स्टार्टर ग्रेड जे असतात 19-19-19 झालं, त्याचबरोबर 12-61 झालं आणि 13-40-13 झालं, या 3 ग्रेडपैकी जे आहे का आपण जे आहे का एक साधारणपणे आपल्याला जे आहे का त्यांची आळवणी करायची आहे. सुरुवातीचे 2 टप्प्यामध्ये आपल्याला जे आहे का 19-19-19 आणि त्यामध्ये 12-61 या दोन्ही खतांची आपण जर आळवणी केली किंवा मग ड्रिप इरिगेशन थ्रू जर दिलं एक साधारणपणे 10 ते 15 दिवसापर्यंत 2 ते 3 ॲप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला जे आहे का आपल्या पिकासाठी द्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेट आपल्याला देत असताना आपल्याला जे आहे का एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे जे आहे का ते एक 5 किलोपर्यंत द्यायचं आहे. कॅल्शियम दिल्याने काय होणार आहे, आपल्याला जे आहे का कॅल्शियम पण मिळणारच आहे. कॅल्शियम दिल्याने पानांमध्ये लवचिकपणा येण्यासाठी, पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, फोटोसिंथेसिस अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचे फायदा होणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये नत्र पण असतं, तर नायट्रोजन असल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होणार आहे. काळोखी देखील अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का वाढणार आहे. यानंतर जर आपण विचार केला NPKमध्ये, तर आपल्याला त्यानंतरचं जे महत्त्वाचं जे अन्नद्रव्य मानलं जात असतं NPK व्यतिरिक्त, तर ते असतं सल्फर. आपल्याला जे आहे का सल्फरचं देखील जे आहे का त्यामध्ये वापर करायचं आहे आपल्या पिकामध्ये. सल्फरचं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतं, जसं की पावडर फॉर्ममध्ये जर घेतलं आपण तर एक साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला जे आहे का 1 ते 2 किलोपर्यंत पुरेसं ते असतं. त्यानंतर जरी आपण पूर्णपणे विचार केला एक साधारणपणे 20 ते 25 दिवसाच्या आसपास प्लॉट झाल्यानंतर आपल्याला जे आहे का मॅग्नेशियम सल्फेटचा देखील आपण जे आहे का वापर करू शकतो. मॅग्नेशियम सल्फेटचा जरी आपण वापर केला तर मॅग्नेशियम सल्फेटचे पण कार्य आपल्या पिकासाठी अशी आहे की हिरवापणा वाढवण्यासाठी, सूर्यप्रकाश संश्लेषण झाडांना मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करणार आहे. त्याचबरोबर जे आहे का पिकाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का वाढवण्यासाठी देखील जे आहे का मॅग्नेशियम सल्फेटचं जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे कार्य असतं. त्यानंतरचं जरी आपण पूर्णपणे विचार केला तर मिक्स मायक्रोन्यूट्रॉन सूक्ष्म अन्नद्रव्य जे असतं, तर आपल्याला जे शॉर्ट ड्युरेशनचे जे पिकं असतात तर त्यांना जे आहे का आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं असतं. जर आपण आपल्या पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य जर देत गेलो एक साधारणपणे 12 ते
10 दिवसाच्या आसपास आपल्याला जे आहे का आपल्या पिकामध्ये ते द्यायचंच आहे. ते दिल्यानंतर आपल्या पिकाचं काय होणार आहे, व्यवस्थित शाकीय वाढ होणार आहे, फळ सेटिंग वगैरे व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या पिकाची जे आहे का जेव्हा पीक आपण हार्वेस्टिंग करत असतो तर हार्वेस्टिंगच्या वेळेला जे आहे का व्यवस्थित कलर येण्यासाठी, त्याचबरोबर पाला व्यवस्थित टिकून राहण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का मॅग्नेशियम सल्फेट देखील जे आहे का काम करत असतं. एक साधारणपणे आपला प्लॉट एक 1.5 ते पावणे 2 महिन्याच्या आसपास जर झालं असेल तर अशा वेळेला आपण पुढचे जे विद्रव्य खतं असतात जसं की 05234 आहे, त्यामध्ये जे आहे का 52% स्फुरद आहे, 34% फॉस्फरस पोटॅश आहे. तर ते जे आहे का व्यवस्थित सेटिंग, त्याचबरोबर फळांची साईज वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत असतं. त्याचबरोबर जे आहे का पिकाची अतिशय चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होत असतो. शेतकरी बंधूंनो, त्यानंतरचा जर ग्रेड आपण विचार केला तर 0050 आहे, त्याचबरोबर पोटॅशियम शोनॅट आहे. 0050 हे आपलं आणि पोटॅशियम शोनॅट हे आपण जे आहे का शेवटच्या स्टेजमध्ये जे आहे का पिकाचे आपण देऊ शकतो. ज्या वेळेला आपल्या प्लॉटची हार्वेस्टिंग होणारी असते त्या वेळेला जे एक 4 ते 5 दिवस आधी आपण 0050 देऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या एक 8 ते 10 दिवस आधी आपण जर पोटॅशियम शोनॅट दिलं, पोटॅशियम शोनॅटमध्ये मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं आणि सल्फर असतं. व्यवस्थित गर भरण्यासाठी, त्याचबरोबर कलर लाल होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा जे आहे का फायदा होत असतो. याच्या व्यतिरिक्त जे आपलं यूट्यूबचं किंवा मग इंस्टाग्रामचं किंवा मग फेसबुकचं जे चॅनल आहे त्यावरती शॉर्ट व्हिडिओ, त्याचबरोबर यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ जे आहे का टरबूज खरबूज पिकाचे अतिशय टप्प्याटप्प्याने जे आहे का तुमच्यापर्यंत जे आहे का येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.